नमस्कार, कोकणी वुमनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज आपल्याला दाखवणार आहे बेबी नेस्ट। मी दोन प्रकारचे कपडे घेतलेले आहेत। हा आत लावण्यासाठी आणि हा बाहेर आहे। हा 1.5 मीटरचा कपडा घेतलाय आणि हा 1.5 मीटरचा कपडा घेतलाय मी। तर असं आपण गडी करून घ्यायचा। याच्यावर असं फोल्डिंग या साइडने असं येणार खोललेलं। तो पण मी कपडा तसाच घेतलाय। हा कपडा जसा ओपन होतो तसाच हा सेम कपडा तसाच ओपन व्हायचा घ्यायचा 1.5 मीटरचा। तर आपण मेजरमेंट कसं घालतात ते बघूया। आता मी 74 सेंटीमीटर घेतलेला आहे। मार्किंग इथं मार्किंग करून घेणार मी। ही दुसरी बाजू मी 49 सेंटीमीटर घेतलेले आहे। इथून इथं 45 सेंटीमीटर मध्ये घ्यायचं। हे बघा, इकडं 21 आहे सेंटीमीटर। अशी रेष मारून घ्यायची। इथून इथं इथून असं राऊंड मारून घ्यायचं, असं गोल। तुम्ही बघू शकता इथून 49 वर आपण मार्किंग केलेलं हे। आता आपण 4 सेंटीमीटर घेणार इथून आणि इथून 2 मार्क लावणार 4-4 सेंटीमीटरचे। इथून 20 सेंटीमीटर घेतले इथून इथं। आता या दुसऱ्या बाजूने पण 20 सेंटीमीटर घ्यायचं इथं, इथून इथं। हे 20 सेंटीमीटरचं आहे, तर आपण 20 सेंटीमीटरवर गोल मारून घेऊया। हे बघा, ऐसा गोल मारायचा नाही। इथून पट्टीनं आपण 20 सेंटीमीटरवर बघा 20 सेंटीमीटर आहे ना, हे पट्टीनं आपण इथून असं स्टेप मारायचं। 20 सेंटीमीटरवर मी स्ट्रेट अशी लाईन मारून गोल केलेला आहे। परत 4 सेंटीमीटरवर स्ट्रेट लाईन मारून गोल करायचं असं एक। परत एक 4 सेंटीमीटर घेऊन परत गोल करायचं असं स्ट्रेट घेऊन। ही शेवटची लाईन आहे 74 सेंटीमीटरवर, तिथून आपण कापून घेऊया। हा आपण आता दुसरा कापड घेऊया। हे बघा, हे ह्या बाजूने असे ओपन पाहिजे। हा कापलेला कपडा मी याच्यावर ठेवून घेणार आणि या प्रकारे असंच कापून घेणार आहे। ही उलटी बाजू मी वरती घेतलेली आहे आणि खालती नीट बाजू आहे सरळ। हे बघा, आणि ही उलटी वरती आहे। हा दुसरा कपडा आहे, ती उलटी बाजू खालती असणार, ही उलटी बघू शकता, आणि ही सरळ बाजू वरती असणार। तर असं आपण कपडा ठेवून घेऊया। हे आपण मशीनवर शिवून घेणार आहे, तर सरकू नये मशीनवर म्हणून मी मोठे धागे घालून घेणार आहे। हे बघा,
मोठ्या धाग्याने मी असं गोल शिवून घेतलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, असं गोल राऊंड केलाय. परत मी इथून असा धागा घातलाय, परत इथून घातलाय असा. हे मी आधी मार्किंग घेतलेलं आहे, चारी साईडने यायला पाहिजे. हे बघू शकता तुम्ही, हे असं आलेलं आहे, चारी बाजून स्क्वेअर आलेला आहे. हे बघा, इथून हे परत मी सेम मार्किंग इथं केलंय, असं पूर्ण सेम मार्किंग केलेलं आहे आणि असं स्क्वेअर आहे, गोल आलाय राऊंड. हे बघा, असं गोल राऊंड घ्यायचा. इथं मध्ये दोरी घालण्यासाठी 3 सेंटीमीटर सोडायचा जागा. हा मधला जो स्क्वेअर आहे ते मी शिलाई मारून घेणार आहे आता. बाहेरून 4 सेंटीमीटर सोडले आणि आता आपण शिलाई मारणार आहोत. चार सेंटीमीटरवर शिलाई मारलेले. आता परत आपण 4 सेंटीमीटर घेऊन शिलाई मारूया. हा स्क्वेअर आहे पूर्ण, इथे मी मार्किंग करून घेतलंय. 1 2 3 4 5 6 याच्यामध्ये मी शिलाई मारणार आहे. थोडी थोडी अशी टिप मारणार आहे. जिथं मार्किंग केलंय तिथं मी टिप मारत आहे. थोडं थोडं मारून घ्यायचं. हे वॉशेबल कापूस आहे, त्याच्यात भरून घेऊया. हा मध्ये कापूस भरून झालेला आहे. आणखी मी कड्याने पण कापूस पूर्ण भरलेला आहे. माझा कापूस भरून झालेला आहे. मी इथून एक स्टिच मारणार आहे आणि नंतर इथं कापूस भरून इथून स्टिच मारणार आहे. हे मशीनवर जाड असल्यामुळे मारता येते, मी हाताने शिवत आहे. हे बघू शकता तुम्ही, लेस लावून घेतले मी चारी बाजून पूर्ण संपूर्ण. हा दोरी घालण्यासाठी जागा ठेवलेला आहे, तर मी पिन लावलेली आहे. आणखी दोरी इथं घालते अशी. ही दोरी मी ह्याच उरलेल्या कपड्यापासून बनवलेली आहे. तुम्ही अशा प्रकारे बाळाला झोपण्यासाठी सुंदर घरटं बनवू शकता. घरी बनवल्यानंतर वेगळाच आनंद असतो आणि बाळाला अगदी मऊ छान घरटं तयार होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि कोकणी वुमनला सबस्क्राईब करायला विसरू नका.